देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधल्या धरमपेठ इथल्या घराला फुलांनी सजवण्यात आले। संपूर्ण घरावर फुलांच्या माळा सोडण्यात आल्यात, तर त्रिकोणी पार्कमधल्या सगळ्या घरांवर 4 दिवसांपासून रोषणाई करण्यात आलेली आहे। नागपूरमधलं वातावरण आज अत्यंत उत्साही आहे। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे, मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचं नागपूरकरांसाठी ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एवढं मोठं यश मिळवल्यानंतर आज ते पहिल्यांदा नागपूरमध्ये येतात। तर देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आता आपण देवेंद्र फडणवीस यांचं निवासस्थान असलेल्या धरमपेठ त्रिकोणी पार्क परिसरामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरावरची ही सजावट आपण बघतोय। फुलांचे हार सगळे सजवण्यात आलेले आहे। रोषणाई सुद्धा रात्री पूर्ण करण्यात आली होती, पण आता थोड्या वेळाने देवेंद्र फडणवीस जेव्हा आगमन होईल तेव्हा संपूर्ण त्यांच्या घरावरती फुलांच्या माळा सोडण्यात आलेल्या आहे। संपूर्ण घरात सजावट करण्यात आलेली आहे। अनेक लोक इथे शेकडोच्या संख्येने हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पोहोचणार आहे। प्रचंड असा उत्साह आहे। संपूर्ण 7 किलोमीटरमध्ये परिसरामध्ये आपण बघू शकतो ठिकाठिकाणी असे त्यांचे स्वागताचे होर्डिंग्स लागलेले आहे। पण त्रिकोणी पार्कचं एक वेगळं असं महत्त्व आहे। देवेंद्र फडणवीस यांची भूमी जिथे ते घडले, संपूर्ण त्यांची कारकीर्द सुरू झाली, म्हणजे अगदी नगरसेवक पद असो, महापौर पद असो, ते मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी जो प्रवास राहिला त्याच्या त्रिकोणी पार्क हा महत्त्वाचं स्थान आहे। आणि त्या त्रिकोणी पार्कमधीलच देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी असा सजावट करण्यात आली आहे। हार सगळीकडे फुलांचे लावण्यात आलेले आहे आणि अनेक कार्यकर्ते इथे थोड्या वेळात पोचतील। प्रचंड असा उत्साहाचं एक वातावरण राहील। एकूण संपूर्ण परिसरामध्ये त्रिकोणी पार्क परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास आज देव दिवाळी सुद्धा साजरी करण्यात येणार आहे। ते औचित्यही असंच की कारण त्यांचा लाडका देवाभाऊ तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाला आहे, प्रचंड संघर्षानंतर मुख्यमंत्री झाला आहे, याचा प्रचंड असा आनंद इथल्या स्थानिकांना आहे। इथल्या प्रत्येक घरावरती रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे। गेल्या 4 दिवसापासून ही संपूर्ण लाइटिंग रोषणाई करण्यात आलेली आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह अमर काणे, नागपूर।